खंडाळा 8 लोणावळा 12. आता घाट सुरू झालेला आहे इथून. तर नमस्कार मित्रांनो, मी सुशील आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात. हा खंडाळा घाट आहे. थोडा वेळ आपण रिअल टाइमच व्हिडिओ घेऊया आणि नंतर पाहिजे तर आपण टाइम लॅप्स घेऊया. लहान असताना या खंडाळा घाटाबद्दल जाम ऐकलं होतं. हा घाट सगळ्यात कठीण घाट आहे म्हणून. त्याचं असं होतं मित्रांनो की आपल्याला काही दिवस बराच काळ बाहेर फिरायला जायला मिळत नाही, व त्यामुळे असं होतं की व्हिडिओ नसतो आपल्याकडे. तर अशा वेळेस आपण जेव्हा फिरायला जातो त्याच वेळेस एखादा स्पेअर एक्स्ट्रा व्हिडिओ बनवून ठेवायचा, जेणेकरून मध्ये गॅप पडता कामा नये. हे बघा, लोकांना घाई झालेली आहे. आता एसटी हळूहळू चढते. तर मित्रांनो, आता मी चाललोय आई एकविरा देवीचं दर्शन घ्यायला कारल्याला. तर त्याचा व्हिडिओ पुढच्या शनिवारी येईलच, पण तत्पूर्वी आता माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे, त्यामुळे मी हा खंडाळा घाटाचा एक शॉर्ट ड्राईव्ह व्हिडिओ टाकतोय, कारण तो व्हिडिओ एडिट करायला बराच वेळ लागेल मला. आपण गाडी थोडीशी पेट्रोलवर टाकूया. वेडी वाकडी अवघड वळण आहेत. मी पहिल्यांदाच येतोय खंडाळा घाटात, म्हणजे स्वतः ड्राईव्ह करत. तर मी स्वतः जुन्या खंडाळा घाटात पहिल्यांदाच ड्राईव्ह करतोय, त्यामुळे म्हटलं हा एक थोडासा ड्रायव्हिंगचा शॉर्ट व्हिडिओ टाकूया. बरेच सबस्क्रायबरना असेही व्हिडिओ आवडतात, म्हणूनच अगदी खोपोलीपासून जिथे खंडाळा घाटाला सुरुवात होते तिथपासून ते लोणावळ्यापर्यंत मी हे पूर्ण रेकॉर्डिंग या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. त्यात काही भाग हा रिअल टाईम असेल, तर काही भाग हा टाईम लॅप्सच्या स्वरूपात असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. खंडाळा घाटाची वैशिष्ट्य म्हणजे हिची जी वळणं आहेत, नागमोडी वळणं आहेत, ही फार लहान लहान आहेत आणि चढ फार जास्त आहे. म्हणजे कशेडी घाटात फक्त 1-2 पॉईंटलाच एवढी वळणं आहेत आणि चढ तितकासा नाही आहे, पण खंडाळा घाटात चढ जास्त आहे, म्हणजे वळणांवरती लगेच चढ आहे. त्यामुळे नवख्या ड्रायव्हरला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण डांबरी रस्ते एक नंबर आहेत. अगदी छान आहेत रस्ते, छान आहेत अगदी. जुन्या खंडाळा घाटातून जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर पहिल्यांदा शेडूंचा टोल लागतो, जो आहे 47 रुपये. त्यानंतर मला वाटतं वरसोलीचा टोल लागतो, तोही 47 रुपये आहे. आणि पुढे नंतर एक देहू रोडला टोल आहे, तो पण टोल बहुधा तितकाच असावा. म्हणजे जवळजवळ 150 रुपयात आपण पुण्याला पोहोचतो. पण जर आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेसवेने जायचं असेल तर मात्र आपल्याला 320 रुपये मोजावे लागतात.
तर मित्रांनो, तुम्हाला हा जस्ट ड्राईव्हचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. कीप वॉचिंग आवर चॅनल and thanks for watching.